नमस्कार शेतकरी बांधवांनो, वैभव ॲग्रो अँड टायर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला आम्ही बनवलेल्या VA ॲग्रो ब्रँडच्या कडबा कुट्टीबद्दल माहिती करून देणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला लोकल कडबा कुट्टीची तुलना करून देणार आहे। आता तुम्हाला बघताच कळत असेल या लोकल कडबा कुट्टीमध्ये आणि VA ॲग्रो ह्या कडबा कुट्टीमध्ये किती फरक आहे। ह्याच्यापेक्षा दिसायला पण मोठे आहे, त्याचबरोबर 10-15 किलो वजनाला सुद्धा जास्त आहे। वजनाला जास्त असल्यामुळे हे भरपूर काळ टिकते आणि मजबूती भेटते आणि व्हायब्रेशन कमी राहतं, त्यामुळे कुट्टी व्यवस्थित होते। आता मी तुम्हाला ह्या चाकांची तुलना करून दाखवतो। आता ह्याचं जर तुम्ही चाक बघितलं, हे लोकल कडबा कुट्टीचं चाक बघितलं, ह्या चाकाला असं सफाई आहे। ह्याच्यामुळे काय होतं, बेल्टला व्यवस्थित ग्रिप भेटत नाही। ग्रिप न भेटल्यामुळे बेल्ट सटकायचं प्रमाण जास्त राहतं आणि बेल्ट लवकर खराब देखील होऊ शकतो। तसंच तुम्ही VA ॲग्रोच्या चाकाचं जर तुलना बघितलं, ह्याला अशी एक खास दिलेली आहे। खास दिल्यामुळे बेल्ट लवकर सटकत नाही, त्यामुळे लवकर तुटत पण नाही। आता मी ह्या दोन्ही चाकाचं तुम्हाला वजन देखील करून दाखवतो। पहिलं मी तुम्हाला लोकल कडबा कुट्टीचं वजन करून दाखवणार। तुम्ही बघू शकता ह्याचं 10.8 किलो वजन आहे। ही लोकल कडबा कुट्टीचं व्हील चाक आहे। आता तुम्ही VA ॲग्रो ह्या कडबा कुट्टीचं चाक बघितलं, ह्याचं वजन 16.5 किलो 16.4 किलो वजन आहे। ह्याचं चाक मजबूत असल्यामुळे चाकेची मजबूती असल्यामुळे ह्याला स्पीड मेंटेन राहतो। स्पीड मेंटेन राहिल्यामुळं जरी तुमची लाईट कमी जास्त झाली तरी तुमच्या कुट्टीमध्ये काय एवढा फरक जाणवत नाही। आता मी तुम्हाला ब्लेडची पण माहिती देतो। हे लोकल कडबा कुट्टीचं लोकल ब्लेड आहे। हे जे ब्लेड आहे हे MS पासून बनवलेलं असतं, साध्या लोखंडापासून बनवलेलं असतं। आणि हे जर ब्लेड बघितलेलं, हे आपल्या कुट्टीचं ब्लेड आहे। हे जे ब्लेड आहे ट्रेनच्या स्प्रिंग पासून बनवलेलं आहे। हे जी हार्डनेस खूप चांगली असते। हार्डनेस चांगली असल्यामुळं हे लवकर तुटत नाही किंवा ह्याचे तुकडे उठत नाहीत आणि जसं काम कराल ह्याला तशी धार चढत जाते। धार चढल्यामुळं तुमची कुट्टी पण चांगली होते। आता मी तुम्हाला ह्या दोन्हीचं सुद्धा वजन करून दाखवतो। हे लोकल कडबा कुट्टीचं ब्लेड आहे, ह्याचं वजन बघा 0.8 किलो आहे। आणि हे VA ॲग्रोच्या ब्लेडचं वजन बघा, ह्याचं 1 किलो वजन भरलेलं आहे। हे VA ॲग्रो कडबा कुट्टीचं ब्लेड वजनाला पण जास्त आहे आणि टिकायला पण जास्त आहे। आणि तसंच लोकल कडबा कुट्टीचं ब्लेड वजनाला हलकं पण आहे आणि टिकायला पण कमी आहे। आता आपल्या कडबा कुट्टीमध्ये 2 मॉडेल आहेत। एक म्हणजे ही 8 इंची आणि 9 इंची। हे बघा, तुम्हाला हे मी मोजून सुद्धा दाखवतो। ज्यांच्याकडे जनावर कमी असतील त्यांनी 8 इंचाची कडबा कुट्टी घेतली तरी चालेल आणि ज्यांच्याकडे जास्त जनावर असतील त्यांनी 9 इंच कडबा कुट्टी घेतली तरी चालेल। हे अशा पद्धतीने आपल्याकडं ही कडबा कुट्टी आहे। आता जर मी तुम्हाला ही कडबा कुट्टी उघडून पण दाखवतो। हे बघा, हे अशा पद्धतीने दोन्ही कडबा कुट्टी दिसतात। आता जर तुम्ही हे लोकल कडबा कुट्टीचं गिअरबॉक्स बघा, हे कसा असा डगमगत आहे। तसंच हे जर तुम्ही आपलं कडबा कुट्टीचं जर गिअरबॉक्स बघितला, एकदम मजबूत आहे। हे बघा, एकदम मजबूत गिअरबॉक्स आहे। हे जो दोन्हीचं वजन साधारण 40 किलोच्या वरच भरेल। हे जे गिअर सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत। हे बघा गिअर बघा,
तर हे अशा पद्धतीने आपलं व्हिॲग्रोची कडबाकुटी कशी चांगली आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या दुसऱ्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.